नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण काय बघणार आहे त्याविषयी सविस्तर बघूया। तर बघा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे कृषी सेवक भरती जी झालेली आहे, या कृषी सेवक भरतीच्या निकालाच्या अपडेट विषयी थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। कृषी सेवकची जी एग्जाम झालेली आहे 2023-24 ची, त्याचा निकाल कधी लागणार आहे, कृषी सेवक 2023-24 चा अंदाजे कट ऑफ किती असू शकतो याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न आपण करूया। ॲक्च्युअली ती अपेक्षितच असणार आहे, त्यामुळे त्याला जास्त सिरियस घ्यायचं नाही। परंतु मेन आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, निकालाची तारीख कधीपर्यंत असू शकते, म्हणजे कोणत्या तारखेला तुमचा निकाल लागू शकते याविषयी थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। चला तर सुरू करूया आपला हा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये आपण कृषी सेवक 2023-24 ची संपूर्ण अपडेट काय आहे याविषयी बघणार आहोत। सुरुवातीला आपण बघू की बघा, सुरुवातीला जर बघायचं झालं तर आपली जी एग्जाम होती हे 16 जानेवारी आणि 19 जानेवारीला सुरळीतपणे पार पडलेली आहे। किती? 16 जानेवारी आणि 19 जानेवारीला कृषी सेवकची एग्जाम 2 दिवस पार पडली। 16 जानेवारीला काही शिफ्ट होत्या आणि 19 जानेवारीला काही शिफ्ट होत्या। आणि हे एग्जाम पार पडल्यानंतर जर आज आपण विचार केला तर भरपूर सारे जवळपास 20-30 दिवस जवळपास झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो। तर हे 16 जानेवारी आणि 19 जानेवारीला जी एग्जाम झाली होती, एग्जामचं नेमकं स्वरूप काय होतं, म्हणजे परीक्षेचं स्वरूप काय होतं, तर इंग्रजीचे प्रश्न होते आपल्याला 20 आणि 20 गुणांसाठी, मराठीचे प्रश्न होते 20 प्रश्न 20 गुणांसाठी, सामान्य ज्ञान 20 प्रश्न 20 गुणांसाठी, बौद्धिक चाचणी 20 प्रश्न 20 गुणांसाठी आणि कृषी विषयक घटक जर बघितला आपण तर 60 प्रश्न 120 गुणांसाठी। म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर 140 प्रश्न होते आणि 200 गुण होते। हे जे इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी होते हे जवळपास 80 प्रश्न होते आणि हे 80 प्रश्न 80 गुणांसाठी होते। परंतु जो कृषी विषयक घटक होता आपला, या कृषी विषयक घटकाचे एकंदरीत जर बघायला झालं तर एकंदरीत किती 60 प्रश्न होते आणि हे 60 प्रश्नाचे एका प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे 120 गुणांसाठी आपल्याला कृषी विषयक घटक विचारण्यात आला होता परीक्षेकरता। तर ही परीक्षा आपली सुरळीतपणे पार पडली होती 16 जानेवारी आणि 19 जानेवारीला वेगवेगळ्या सेंटरवरती। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे, ते एक्झाम देऊन भरपूर सारे दिवस झालेले आहेत। तर आता विद्यार्थ्यांना ती आस आहे ती म्हणजे परीक्षेच्या निकालाची। तर आपली महाराष्ट्राची कृषी सेवकची एग्जामची जी परीक्षा होती हे वेगवेगळ्या सेक्टर म्हणजे विभागामध्ये झालेली आहे। म्हणजे औरंगाबाद विभाग, लातूर विभाग, नागपूर विभाग, अमरावती विभाग, त्यानंतर जर बघायचं गेलं आपण तर औरंगाबाद विभाग, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पुणे विभाग, नाशिक विभाग, कोल्हापूर विभाग, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विभागामध्ये जी आपली परीक्षा होती ही सुरळीतपणे पार पडलेली आहे। आणि याचे जर एकंदरीत आपण जाहिराती जर बघितल्या तर बघा, आता इथं आपण बघू, ही लातूर विभागाची जाहिरात आहे। नॉन पेसा कॅन्डिडेट जवळपास तुम्ही बघू शकता 159 जागांसाठी जाहिरात होती। सविस्तर याच्याविषयी, कट ऑफ विषयी आणि या ॲड विषयी आपण व्हिडिओ बनवलेलाच आहे। तर हे परत न सांगता आपण महत्त्वाची माहिती फक्त या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यानंतर ही आहे आपली नाशिक जिल्ह्याची कृषी सेवकची नॉन पेसाची जाहिरात। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जवळपास 130 जागांसाठी भरती निघाली होती। त्यानंतर जर बघायचं झालं तर आता हे इथं आहे औरंगाबाद विभाग। या औरंगाबाद विभागाला नॉन पेसाचे जर कॅन्डिडेट बघितले आपण तर म्हणजे अनुसूचित क्षेत्राबाहेरील, तर जवळपास 196 जागा रिक्त होत्या आणि या 196 साठी जाहिरात आली होती। त्यानंतर पुढे जर बघायचं झालं तर हे बघू शकता तुम्ही, ही आहे आपली कोल्हापूरची जाहिरात। तर कोल्हापूरची जर नॉन पेसाचा विचार जर केला तर जवळपास 250 जागेसाठी काय निघालेली होती, जाहिरात निघालेली होती कृषी सेवकची 2023-24 साठी। त्यानंतर पुढची जर आपण बघितलं तर हे आहे आपला पुणे विभाग। पुणे विभागामध्ये जवळपास 182 जागांसाठी जाहिरात निघाली होती। 182 जागा फक्त हे कृषी सेवक आहेत नॉन पेसा क्षेत्रासाठी, पेसा क्षेत्रासाठी वेगळ्या जागा होत्या। त्यानंतर ही आहे आपली नेक्स्ट जाहिरात, ती म्हणजे आहे ठाणे विभागासाठी। ठाणे विभागाचा जर विचार केला तर ठाणे विभागामध्ये
247 जागांसाठी आपल्याला इथे जाहिरात बघायला मिळते. तर 247 हे नॉन पेसा कॅन्डिडेट आहेत, पेसा कॅन्डिडेट वेगळे. त्यानंतर जर बघायचं झालं तर हे तुम्ही बघू शकता नागपूर विभागाची, नागपूर विभाग की ज्याच्यामध्ये खूप साऱ्या जागा होत्या. या नागपूर विभागामध्ये तुम्ही इथं बघू शकता आता कृषी सेवकच्या जर अनुसूचित क्षेत्राबाहेरील पदसंख्या बघितली तर जवळपास 365 काय होती पदसंख्या होती. म्हणजे 365 कॅटेगरी वाईज जर गेलो तर तुम्ही बघू शकता अनुसूचित जाती आहेत 52, अनुसूचित जमाती 3, व्हिजा अ 7, व्हिज ब 12, भज क 20, भज ड 10, विमाप्र 10, इतर मागासवर्गीय 102, त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकात 37, त्यानंतर अराखीव पदे होते 112. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर 365 म्हणजे एक वर्ष काय 365 जागांसाठी नागपूर विभागासाठी कृषी सेवकची 2023-24 ची परीक्षा पूर्णपणे पार पडलेली आहे 16 जानेवारी आणि 19 जानेवारीला. आता जर आपल्याला बघायचं झालं तर आपल्या कट ऑफ विषयी, तर कट ऑफ विषयी जर विचार केला तर एकदम सरळ आपण विचार केला तर मागच्या वेळेचा 2019चा आपण कट ऑफ काय होता वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा म्हणजे वेगवेगळ्या विभागाचा ते सविस्तरपणे बऱ्याचशा विभागाचे आपण अपलोड केलेले आहे. त्यात नागपूर, अमरावती, औरंगाबाद, त्यानंतर लातूर अशा वेगवेगळ्या विभागाचे आपण काय केलेले आहेत हे सर्वचे सर्व जाहिराती सोबत ह्या सर्वच्या सर्व जाहिराती सोबत अपेक्षित कट ऑफ काय होता काय लागणार आहे आणि प्रिव्हियस इयरचा कट ऑफ काय होता याविषयी सविस्तर आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर यामध्ये मग एक शॉर्टमध्ये सर्व विभागासाठी जर एकंदरीत बोलायचं झालं तर आपला जो अपेक्षित कट ऑफ आहे जवळपास 135 गुणांपासून तर 145 गुणांच्या दरम्यान लागू शकतो. हा ओव्हरऑल जर विचार केला तर किती 135 ते 145 गुणांच्या दरम्यान तुम्हाला कृषी सेवकचा अपेक्षित कट ऑफ बघायला मिळू शकतो. हे फक्त अपेक्षित आहे, हे व्हॅरी सुद्धा करू शकते, याला चॅलेंज नसतं. मुख्य मुद्दा आपला आहे की आपला निकाल कधी लागणार आहे. तर बघा अलीकडेच म्हणजे काल आलेल्या अपडेटनुसार जर बघायला गेलो तर काल एक अपडेट आलेली आहे कृषी विभागाकडून. ती कृषी विभागाकडून आलेली अपडेट नेमकी काय आहे ते आपण बघू. तर बघा कृषी विभागाकडून काल अपडेट आलेली आहे की कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून जी अपडेट आलेली आहे त्या अपडेटमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जवळपास 24 फेब्रुवारीपर्यंत आपला कृषी सेवकचा निकाल लागणे अपेक्षित आहे. म्हणजे 24 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला कृषी सेवकचा निकाल लागण्याची खूप चान्सेस बघायला मिळतील. कृषी मंत्री आहे धनंजय मुंडे, या धनंजय मुंडे यांनी अलीकडे सांगितलेलं आहे की कृषी विभागामध्ये झालेल्या वेगवेगळ्या परीक्षा त्यांचे निकाल तातडीने लावून त्यांना नियुक्ती देण्यात यावी असे कृषी मंत्री यांनी अलीकडे सांगितले होते. आणि कालच आलेल्या अपडेटनुसार आपल्याला कृषी विभागातून अशी माहिती मिळालेली आहे की 24 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपला कृषी सेवकचा निकाल वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लागण्याचे अपेक्षित आहे. मग याच्यामध्ये पेसा क्षेत्राचा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून पेसा क्षेत्राचा जो मुद्दा आहे हा सुप्रीम कोर्टात असल्यामुळे पेसा क्षेत्रातील जेही विद्यार्थी असतील म्हणजे पेसा कॅन्डिडेट असतील यांचा निकाल मे बी होल्डवर असू शकतो. म्हणजे नॉन पेसा कॅन्डिडेटचा निकाल लागण्याचे चान्सेस खूप आहेत 24 फेब्रुवारीला. तर ही होती आपली आजची महत्त्वाची अपडेट की 24 फेब्रुवारीपर्यंत तुमचा कृषी सेवकचा निकाल येण्याची अपेक्षित आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.